नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या या गावठी मॅथ मराठी या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रकरण आपलं 5वं संभाव्यता, त्याच्यामधला सराव संच 5.1. सराव संच 5.1 सुरू करण्याच्या आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले गावठी मॅथ मराठी त्यांच्या भाषेमध्ये सराव संच 5.1 त्यांच्या भाषेमध्ये पोहोचला पाहिजे यांची जिम्मेदारी घेऊन घ्यायची. तर ठीक आहे, आता आपण आपल्या सराव संच 5.1 ला सुरुवात करू. त्याच्यामध्ये काय म्हणते, पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला खालील प्रत्येक बाबीतील किती शक्यता आहे म्हणते. शक्यता विचारली आपल्याला किती आहे, तर आपण इथं प्रश्न नाही लिहिला, तर सुट्टीच्या तिथं ते फिरायला गेली म्हणते. एक सेकंड पुस्तक पाहू द्या. तर आपलं पुस्तक दिसलं आहे, ते पुस्तक पाहण्यात थोडा टाइम गेला आपला. तर याच्यामध्ये आपल्याला काय म्हणते, वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणाची माहिती आहे म्हणते. त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीची जाणार आहे. एका ठिकाणच्या सुट्टीमध्ये जात आहे, याची आपल्याला चिंता आहे का? नाही. इथे शक्यता बघू आपण किती आहे, तर किती ठिकाणी ते जाणार आहे म्हणते, तिची शक्यता पाहायची. एक अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, त्याच्यानंतर ते रायगडले जाऊ शकते, त्याच्यामुळे माथेरानले जाऊ शकते, आनंदवनले जाऊ शकते. याच्यात ते कोण्या ठिकाणी जाणार आहे याची काही शक्यता दाखवा म्हणते. किती शक्यता आहे आपल्यापाशी मग? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर किती शक्यता आहे आपल्यापाशी? 7. 7 आहे का 8 आहे? पहिले एक वेळा पाहून घेतो. अजिंठा आहे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6, 7. याच्यामध्ये एक वेळा पाहू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आहे. आंबोली आपण इथं लिहिलेला नाही. आंबोली हा एक आहे म्हणते. आंबोली. तर अशी आपल्याकडे किती शक्यता आहे? तर अशी आपल्याकडे 8 शक्यता. 8 शक्यता आहे. अशा प्रकारे किती शक्यता आहे आपली? 8. थोडी इकडची लाईन गेली म्हणून तुम्हाला व्हिडिओ थोडा दिसत नसेल. इकडे पाहून व्हिडिओ दिसते का नाही तुम्हाला? तर थोडाफार दिसते. तर ठीक आहे. तर दुसऱ्या प्रश्नात काय म्हणते, एका आठवड्यातील वार काय यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे म्हणते. एका आठवड्यात वार किती राहायचे आपल्याला? तर 7 वार. किती शक्यता आहे इथं? 7 शक्यता. ठीक आहे. अशा प्रकारे दुसरा झाला. एकदम सोपं प्रकरण आहे. तर पत्त्याच्या कॅश मधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे म्हणते. तर पत्त्याच्या कॅश मधून एकूण पत्ते किती असतात म्हणून पत्त्याच्या कॅट मध्ये एकूण पत्ते किती आहे आपल्यापाशी? एकूण पत्ते तर ते 52 आहे. म्हणून इथं शक्यता किती आहे आपली? म्हणून शक्यता हे आपल्यापाशी 52 येईल. ठीक आहे, येईल आहे. तुम्ही तुमच्या मताने लिहू शकता. तर अशा प्रकारे आपले 3 प्रश्न झालेले आहेत. तर आपल्यापाशी इथं 4थ्या प्रश्नाला जागा नव्हती म्हणून 3 प्रश्न लिहिले. इथं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपण लगेच आपला लास्टचा प्रश्न 4था घेऊन घेऊ. तर आपल्या या 4थ्या प्रश्नामध्ये म्हणते आपल्याला प्रत्येक कार्डवर एक संख्या याप्रमाणे 10 पासून ते 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत म्हणते. 10 पासून ते 20 पर्यंतच्या कार्डावर संख्या लिहिल्या म्हणते. त्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहे म्हणते. पहिले पाहायचे 1 पासून ते 20 पर्यंत एक कार्डाची संख्या किती लिहिली आहे. तर हे चिन्ह द्यायचं तिथं असं करून असं. म्हणजे तुम्ही काढायचं कसं काढायचं तर असं. त्याच्यानंतर किती संख्या लिहिलेली आहे? आता 10 पासून ते 20 पर्यंत. तर शक्यता पाहायची किती येते. मग किती? 10, 11, 12, 15,
20. तर ह्या प्रकारे आपल्यापाशी ती संख्या आलेली आहे. तर आता आपण डायरेक्ट पण लिहू शकत होतो 10 पासून तर 20 पर्यंत हे यादृच्छिक पद्धतीने निवडायची आहे. तर ते आपण शक्यता दर्शवतो तो 20, पण इथं संख्या किती येते पहिले ते पाहता. आपण संख्या तिथं 10 पण लिहू शकत होतो शक्यता, पण इथं मुकून घ्यायच्या. 1 2 10 पासून मुकायच्या. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर आपल्याला शक्यता किती आली म्हणून लिहायची. तर शक्यता आपल्याकडे शक्यता किती आली बा, म्हणून शक्यता आहे आपल्यापाशी 11. 11 एवढी आपल्यापाशी काय आली शक्यता. अशा प्रकारे आपला 5.1 हा सराव संच झालेला आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. तर ठीक आहे, याचप्रमाणे आपण सराव संच 2.2 पण लवकर